युरोप देशापेक्षा 5 पट व जगातल्या अतिशय प्रगत व विकसित देशांनी आदर्श घ्यावा अशा पद्धतीने आणि तेही देशामध्ये जसं संशोधन झालं अशा वॅक्सिनचा भारताने या वैश्विक महामारीमध्ये जो उपयोग केला, ज्यांच्या नियोजनाबद्दल जग कौतुक करताय, या संदर्भामध्ये हर घर दस्तक योजनेच्या माध्यमातून जे कुटुंब, जे परिवार, जे सदस्य, जे सन्माननीय नागरिक अजूनही वॅक्सिन पासून वंचित राहिले असतील, भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला वॅक्सिनचं सुरक्षा कवच देण्यासाठी पुढाकार घेण्याचाही या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली। आज देशामध्ये देशगौरव नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विकासाकडे वाटचाल होत असताना काही राजकीय पक्ष विरोधासाठी विरोध करत एक विकृत राजकारणाला जन्म देत आहेत। याचाही सामना आपल्या संघटन शक्तीच्या माध्यमातून करण्याच्या दृष्टीने या बैठकीमध्ये चर्चा झाली। 5 राज्याच्या निवडणुकीच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीने जनतेच्या मनामनापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या विकासाचा विचार पोहोचवत पुन्हा एकदा 5ही राज्यामध्ये विजय प्राप्त करण्याच्या दृष्टीने या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली। यासोबतच देशाला विश्वगुरु बनवण्याच्या दृष्टीने जे प्रयत्न केले जात आहे, देशाला आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने जे नियोजन करण्यात आलं आहे, या संदर्भात कार्यकर्त्यांनी आपापल्या भागामध्ये मंडळापर्यंत, गावापर्यंत सरकारच्या योजना पोहोचवण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन करावं असाही एक विचार या बैठकीमध्ये व्यक्त करत त्याही संदर्भात नियोजन करण्याचा निर्णय करण्यात आला आहे। देशगौरव नरेंद्र मोदीजींनी समारोपामध्ये हा पक्ष देशहितासाठी काम करणाऱ्यांचा पक्ष आहे। हा कोणत्याही परिवाराचा उदो करण्यासाठी या पक्षाचा जन्म झाला नसून देशाचा उदो करण्यासाठी या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे। देशासमोर आजपर्यंत स्वतःच्या परिवाराचा विकास करणे हे ध्येय ठेवून काही राजकीय पक्षांनी कार्य केलं। आम्हा सर्वांना एकत्र येऊन देशाची प्रगती, उन्नती व्हावी या दृष्टीने कार्य करायचं आहे। विकास बनाम विकृत राजकीय व्यवस्था, या व्यवस्थेला विकासाच्या माध्यमातून, प्रगतीच्या माध्यमातून, जनसेवेच्या माध्यमातून आपल्याला उत्तर द्यायचं आहे। हा साधारणतः त्यामधला सार होता।
राजकीय ठराव किती कार्यकारिणीमध्ये झाले, त्यात कोणते राजकीय ठराव प्रामुख्याने होते? साधारणतः एकूण असणाऱ्या देशाच्या राजकीय क्षेत्रामध्ये जे स्वार्थासाठी पक्ष जन्माला आलेत, ज्यांचा विचार हा देशहितापेक्षा व्यक्तिगत स्वार्थाचा आहे, त्या विरुद्ध एक राजकीय प्रस्ताव मांडण्यात आला, ज्या राजकीय प्रस्तावातून शुद्ध 24 कॅरेटचं राजकारण करणारे व जनतेला भूल थापा देऊन सत्ता प्राप्त करण्याचा स्वार्थ साधणारे, या संदर्भातली खरी ओळख ही लोकांना व्हावी या दृष्टीने गावागावापर्यंत सरकारच्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भात घेतल्या शेतकऱ्यांच्या बाबतीतले निर्णय, गोरगरिबांच्या गरीब कल्याण योजना या लोकांपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचवाव्यात, त्याची माहिती पोहोचवावी. अन्यथा काही या देशातील चकवे जे भाष्य करताना याची जाणीवही ठेवत नाही की आपण काय बोलतोय. म्हणजे काही राजकीय पक्षाचे नेते असं सांगायला लागलेत की आमचं सरकार आलं तर आम्ही पेट्रोलचा टॅक्स 50 रुपयांनी कमी करू. खरं तर यांच्या बुद्धीची कीव केली पाहिजे, कारण केंद्राचा टॅक्स हा 32 रुपये 90 पैसेच आहे. म्हणजे मुद्दल ज्या खरेदी किमतीमध्येही आम्ही सूट देऊ, अशा ज्या बिंडो कल्पना काही नेते काढतात, यांच्या हाती देश कधीच सुरक्षित राहू शकत नाही, ज्यांना साधं अर्थशास्त्र समजत नाही. इंधन दरवाढीच्या संदर्भात जी आवई उठवण्यात आली की अगं केंद्र दोषी आहे, केंद्राचा टॅक्स 32 रुपये 90 पैसे, राज्याचा बरोबरीने तितका टॅक्स असतानाही राज्य मात्र आपली जबाबदारी घ्यायला तयार नाही. जीएसटी मध्ये डिझेल पेट्रोल आणावं असा प्रस्ताव जीएसटी काउन्सिलचा होता. तिथेही स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांनी जनतेला न्याय देण्याच्या ऐवजी त्याचा विरोध केला. अशा अनेक राज्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण न करता केंद्रावर बोट दाखवायचं, नावं बोट ठेवायचे, असं हे स्वार्थ
जाती आणि शूद्र राजकारण या विरोधात या संदर्भामध्ये राजकीय प्रस्ताव व समारोपामध्ये कार्यकर्त्यांनी येणाऱ्या प्रत्येक क्षणी पूर्ण शक्तीने तयार असावं अशी अपेक्षा त्यामध्ये व्यक्त करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री होतात. आता जो दावा केला जातो स्वतः अजित पवारांचे कार्यालय की आताची आर्थिक परिस्थिती पाहता केंद्र सरकारप्रमाणे निर्णय घेणे योग्य नाही म्हणतात. तर तुमचं काय मत आहे? ते पेट्रोल दर केंद्र सरकारने 5 आणि 10 रुपये डिझेल पेट्रोलचे कमी केलेले आहेत, त्या अनुषंगाने राज्य सरकारने सुद्धा काय करावं? हे सुपीक डोक्यातून नापीक युक्तिवाद आहे. आता देशामध्ये अनेक राज्यांनी, ज्या राज्याला महाराष्ट्रासारखी आर्थिक शक्तिशाली परंपरा नाही, ज्यांचं अर्थकारण हे अतिशय नाजूक आहे, त्यांनी पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले. आणि मला हा युक्तिवाद यासाठी पटत नाही की कोरोना महामारीमध्ये, वैश्विक महामारीमध्ये जीएसटी हा 50% राज्याला येतो आणि 50% केंद्राला जातो. म्हणजे या कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये राज्याच्या तिजोरीवर ताण आला. आणि केंद्राची तिजोरी मात्र आबाद झाली, सुजगाम सुपगाम झाली. या दोन सरकारमधला फरक एवढाच आहे, एक लढवय्या नेतृत्व आहे आणि दुसरीकडे रडकं नेतृत्व आहे. एक लढणारं नेतृत्व आहे जनहितासाठी आणि दुसरीकडे रडणारं नेतृत्व आहे. आणि म्हणून हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की महाराष्ट्रामध्ये बैमानीच्या आधारावर आलेलं सरकार ज्यांनी असा शॉर्ट आणि नंतर शॉर्टकट मारत खुर्चीच्या प्रेमापोटी ते जनतेशी सुद्धा तशीच बैमानी करत जनतेच्या भावनेशी प्रतारणा करताय. मी स्वतः अर्थमंत्री असताना 3दा पेट्रोल डिझेलचे दर कमी केले. तो अधिकार राज्याला आहे. म्हणजे एकीकडे जीएसटीला जायचं नाही, आणि तुम्हाला जनतेची चिंता आहे, जनतेला कराय की तुम्हाला फक्त आणि फक्त तिजोरीची चिंता आहे. या संदर्भामध्ये अनेक राज्यांनी इंधन दरवाढ मागे घेतली. आज गुजरातपेक्षा महाराष्ट्राचे इंधन दर हे 12 रुपये 15 रुपयांनी जास्त आहे. महाराष्ट्राने ताबडतोब इंधनाच्या या करामध्ये सूट दिली पाहिजे. केंद्र सरकारच्या बरोबरीने राज्याचा कर आहे. अन्यथा भारतीय जनता पार्टी या अधिवेशनामध्ये
या सरकारला आकडेवारी सहित उत्पन्नासहित सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. सर हिंदी में एक बात बताइए, जो क्रूज ड्रग्स पार्टी को लेकर विवाद चल रहा है, उसमें मोहित कंबोज की तरफ से दावा किया गया कि नवाब मलिक सुनील पाटिल के साथ होटल में मीटिंग करते रहे हैं. आज एक और मंत्री का नाम सामने आया, असलम शेख का, उनके कॉल रिकॉर्ड की जांच की मांग की गई है, लेकिन नवाब मलिक ये कह रहे हैं कि मंत्रियों को या वीआईपी लोगों के बच्चों को फंसाने के लिए ट्रैप लगाया गया. देखो, एक गंभीर विषय को हमने अपने राजनीतिक स्वार्थ के लिए डाइल्यूट कर दिया. इस देश के सामने ड्रग्स माफिया को कड़ी से कड़ी सजा होने के लिए या ड्रग्स से युवा पीढ़ी सेवन करने से बचने के लिए कांग्रेस सरकार के समय एनसीबी का जन्म हुआ. अब एनसीबी के अधिकारी अगर कोई एक्शन करते हैं, कार्रवाई करते हैं, उसमें अगर आपको लगता है कुछ त्रुटियां है, तो आप तो मंत्री हो भाई, आप आपके सरकार के माध्यम से सही दिशा दे सकते हो, या मंत्री के नाते राजभवन में जाके राज्यपाल महोदय के माध्यम से शपथ लेते समय आपको अगर कोई जानकारी है तो वो जानकारी सही और संबंधित व्यक्ति तक पहुंचाने की जिम्मेदारी आपके पास है. यह एक ऐसा ड्रग्स में विकृत खेल शुरू हो गया है. कभी 365 दिन मंत्री की जिम्मेदारी, यह अगर कहीं पे उन्हें कोई दोष नजर आता है तो वो दोष दूर करने की एक्शन उनसे हमें प्रतीक के रूप में देखी जाती थी. आज मंत्री पत्रकार परिषद ले रहे, खुद ही न्यायाधीश बन गए हैं, खुद ही वकील बन गए हैं. अब ये नई जिम्मेदारी मंत्री के ऊपर आ गई है. वही कहते हैं कि शाहरुख खान के बेटा निर्दोष है, ये तय करने का अधिकार हमारे देश का संविधान उन्हें नहीं देता. और उनके पास अगर कोई ज्यादा की जानकारी होगी, कोई आम आदमी जो मंत्री नहीं है वो प्रेस कॉन्फ्रेंस लेकर कुछ जानकारी
दे तो मैं समझ सकता हूं, मगर मंत्री के नाते अगर आपके पास कुछ जानकारी है तो आप एनसीबी के पास जाइए। आप सीबीआई की तरफ राज्य सरकार मंत्रिमंडल का एक प्रस्ताव करके सीबीआई की जांच को भी आमंत्रित कर सकता है। आप कोई सुप्रीम कोर्ट के निवृत्त न्यायाधीश की चौकसी लगा सकते हो। सरकार का अधिकार है, रूल्स ऑफ बिजनेस। मंत्री ने कैसे बर्ताव करना चाहिए, मंत्री के क्या अधिकार है, उनकी नैतिक जिम्मेदारी क्या है, उनके कर्तव्य क्या है। अब तो आने वाले दिनों में ये मंत्रियों की परीक्षा लेनी होगी कि रूल्स ऑफ बिजनेस कभी पढ़े या नहीं। प्रेस कॉन्फ्रेंस लेके कोई एक विकृत भरे ड्रग्स व्यवसाय के बारे में आपके पास अगर कुछ जानकारी है तो वो जानकारी पत्रकार परिषद के माध्यम से नहीं, तो वो सही व्यक्ति तक, सही विभाग तक पहुंचाने की जिम्मेदारी है। अभी ये मुझे लगता है कि महाराष्ट्र विकास की राजनीति को छोड़कर विकृति के राजनीति की ओर चल पड़ा है। सर, असलम शेख का नाम है क्या? असलम शेख की जांच की मांग बीजेपी करती है क्या? क्योंकि